प्रोजेक्ट आणला होता इथं लेझर गार्डन म्हणून. ती मी निस्वार्थ सेवा आजपर्यंत केलेली आहे. जनतेने मला ते मोबदला माझ्या त्यागाचं पूर्ण देऊन दिलेलं आहे. त्यामुळे मी या चिखलदरा वासियांचे खरोखर मी आभारी आहे. अब्दुल, मी तुझ्यासोबत उभं राहतो. मला तुझ्यासारखा माणूस आम्हाला पाहिजे. तर ती बाई अक्षरशः रडू लागली. बाप, तेव्हा मला असं वाटलं की खरोखर आपल्या जनते आपल्यासोबत आहे. त्या फोटोत तुम्ही कुठल्या तरी भिंतीवर एक कलर करत होता. की नमस्कार, आपल्या या राजकारणात आपल्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. असे जे अनुभवी लोक आहेत त्यांच्यासोबत मैत्री करायची. विड्रॉल करता हे चुकीचं आहे. नमस्कार, मी आयुष नवले. बियॉन्ड द माईक वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जो 20 वर्षापासून जनतेसोबत उभा राहिलेले, संघ सोडून गेल्यावरही एकटे लढलेले, नव्या टीम सोबत विजय मिळवणारे, चिखलदराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय श्री अब्दुल चाचा यांचं आपण बियॉन्ड द माईक वरती स्वागत करू. आणि आज अब्दुल चाचांशी आपण असा संवाद साधू जो त्यांना कोणीही कधीही न झालेला अनफिल्टर्ड हा संवाद राहील. तर अब्दुल चाचा, आपलं ह्या बियॉन्ड द माईक वरती स्वागत आहे. आपण ज्यावेळेस निवडून आलात त्यावेळेस आपल्याला कसं वाटलं? सर्वप्रथम मी माझे चिखलदरा नगरवासियांना धन्यवाद देतो की त्यांनी मला निवडून दिलं आणि माझ्यावर एवढं प्रेम दर्शवलं. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि आता प्रथमतः हे आहे की निवडून आल्यानंतर मला जेवढं जिंकून येण्याची आनंद नव्हता, तेवढा आनंद फक्त मला तेवढा त्या क्षणी मला जेव्हा कळलं की मी निवडून आलो, तर मला असं वाटलं की आता ही जनतेने जे माझ्यावर जबाबदाऱ्या टाकलेल्या आहे, ते जबाबदाऱ्या आता यांचे मी पूर्ण कसे करायचे व कोणत्या मार्गाने ते जबाबदाऱ्या मी पूर्ण करेल हेच माझ्या पहिले डोक्यात आलं होतं. तर साहेब, नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्हाला जबाबदारी जास्त वाढल्याचं जाणीव झाली का? नाही, मी त्या फील्डमध्ये असल्यामुळे एवढं मला जबाबदाऱ्या वाढल्या म्हणून असं जाणीव झालेली नाही आहे. कारण मी त्या फील्डमध्येच आहे, नगरपालिकेमध्येच आहे बरेच वर्षापासून. उपनगराध्यक्ष पद हा मी रनिंग मध्ये पण उपनगराध्यक्षच होतो मी. पण तेवढं मला असं ओझं वाटलं नाही की ते मला काम करण्यात मला म्हणजे जास्त जबाबदाऱ्या वाढले तर आपल्याला जास्त त्रास होईल असं काहीच नाही. ओके. तुम्हाला सगळे लोक चिखलदरामध्ये अब्दुल चाचा म्हणतात. या मागचं काय कारण आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय की कशी ओळख ही पडली तुमची अब्दुल चाचा म्हणून? मी 20 वर्षापासून जेव्हा मी राजकारणात आलो की याच्या पूर्वी पण मी लहान मुलांवर माझं जास्त प्रेम असल्यामुळे त्या लहान मुलांनीच मला ते चाचा चाचा म्हणून प्रसिद्ध केलेलं आहे. ओके. लहान मुलांनी, एकदम शाळेतले लहान मुलं, कोणाला कशाची आवश्यकता असली तर मी स्वतः जाऊन त्यांची पूर्तता करायचो. बरं. लहान मुलांना शाळेत जायचं, त्यांना कधी चॉकलेट द्यायचे, कधी त्यांना काही त्यांना बूट्स वगैरे लागले. मला असं वाटत होतं की लहान मुलांसाठी आपण काहीतरी करत राहायचं. त्यामुळे पूर्ण घराघरात त्यांनी तेच अब्दुल चाचांनी असं केलं, अब्दुल चाचांनी आज असं केलं शाळेत. ते पूर्ण त्याच्यामुळे पूर्ण चिखलदरात मी चाचा म्हणून फेमस झालो. तुम्हाला ह्या धावपळीच्या जीवनामध्ये, राजकारण जीवनामध्ये स्वतःसाठी कधी वेळ भेटतो का तुम्हाला? की असा कधी वेळ काढला फॅमिली टाइम सोबत किंवा पर्सनल लाईफ मध्ये तुम्हाला कधी वेळ मिळतो का? नाही, माझं जीवनच हे खूप संघर्षाचं आहे. कारण आमच्या घरची परिस्थिती खूप वाईट असल्यामुळे मी वयाच्या 18व्या वर्षापासून बाहेर निघालो. फक्त एकच आहे की आपल्याला आपल्या परिवाराला कोणाकडे जायची आवश्यकता नाही पडली पाहिजे कोणत्याही कामासाठी. तर मी चिखलदराला गाईड म्हणून केलेली आहे. चिखलदराला इथं जे पर्यटक येत होते त्या पर्यटकांना मी पॉइंट्स वगैरे फिरवायचे. त्यामधूनही मला अशी आवड होती लोकांसाठी काहीतरी करायची. तर मी ₹250 किंवा ₹200 मला गाईडचे मिळायचे. तर ते गाईडचे 200 मिळाल्यानंतर मी ₹150 घरी काही सामान घेऊन जायचो आणि बाकीचे मी ते लहान मुलांना वाटून द्यायचो. ओके. त्याचा दुसरा प्रश्न असा आहे की चिखलदरामध्ये तुम्ही एवढे वर्ष राहिले आहात,
तर इथे कुठली एखादी अशी आवडती जागा जी तुम्हाला एकट्यात जाऊन टाइम स्पेंड करायला तिथे आवडेल? सर्वात जास्त आवडती जी जागा होती, मी इथं आज जे बसलेलो हीच जागा माझी आवडती होती. ओके. हे पूर्ण जंगल होतं. याच्यामध्ये एक नगरपालिकेने एक झोपडी तयार करून ठेवलेली होती. तेव्हा मी मॅट्रिक 1989 मध्ये मॅट्रिक नंतर मी शांततेसाठी इथं झुडपात येऊन एकटा बसायचो आणि माझे मित्र असायचे, क्लासमेट 2-3. ओके. मला सांगा, तुम्हाला सगळे लोक चिखलदरामध्ये नेता म्हणून ओळखतात. पण तुमची काही अशी एक गोष्ट जी म्हणजे लोकांना माहिती नाही, पण तुम्हाला माहिती आहे, अशी कुठली गोष्ट आहे एखादी? मला नेता म्हणून ओळखण्यात माझं लोकांचं असं नाही आहे. मला लोकं नेते म्हणून जेव्हा मी गाईडचं काम करत होतो, तेव्हापासूनच लोकांच्या मनात हे होतं, की ह्या गोरगरिबाचे काम करू शकतो. कारण काय झालं, की मी जेव्हा गाईडचं काम करत असताना इथं कधी मोठे अधिकारी यायचे, मोठे-मोठे व्यापारी यायचे, तर मी त्यांच्यासोबत पॉइंट फिरवताना त्यांच्यासोबत माझी एकदम जवळीकता व्हायची. ओके. त्या जवळीकतेमुळे मग लोकांचे त्यावेळेस माझ्याकडे खूप काही काम यायचे, की "अरे, तुमची ओळख झाली, या साहेबांसोबत ओळख आहे, त्या साहेबांसोबत आहे, ते एखादं आमचं काम करून दे." तर त्यावेळेस मी त्या कामाला सुरुवात केली. तेव्हा मला असं वाटलं, की आपण नेता नाही. तेव्हाही माझ्या डोक्यात आलं नाही, की मी नेता झालो म्हणून. फक्त लोकांचे माझ्याकडून जे कामं होत होते, मी सांगून दिलं, "तर साहेब, मी चिखलदऱ्यावरून अब्दुल बोलतो. ते मी तुम्हाला असं-असं फिरवलं होतं." "अरे हां, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सर, एवढं काम आहे, तुम्ही त्या डिपार्टमेंटला एवढी मदत होऊ शकते का?" तर ते अधिकारी मला काम करून देत होते. त्याच्यामुळे माझं हा नेतेपर्यंत असं त्या लोकांच्या डोक्यात आलं, की हा नेता बनू शकते. ओके. तर तुम्हाला असं काही वाटतं, की आता नगराध्यक्ष झाले आहेत. गेल्या मागच्या 20 वर्षापासून तुम्ही सत्तेमध्ये आहे तिथे. तर ती तुम्ही सत्ता ज्यावेळेस भोगली, त्यावेळेस तुम्ही नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणून काम केलंय. तर आता नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काम करतायत. तर तुम्हाला काही थोडा आत्मविश्वास थोडा जास्त वाढलेला, की आता माझ्या हातामध्ये हातामध्ये सत्ता आहे. मीच सगळं सांभाळणार आहे. त्याच्यावर काही परिणाम पडला का तुमच्यावर निकालानंतर? त्या गोष्टीचा माझ्यावर गर्व आल्यासारखं नाही झालं कधी, की त्या गोष्टीमुळे गर्व आल्यामुळे मी कोणाचा अपमान करेल किंवा काय करेल असं माझ्या काहीच डोक्यात नाहीये. जसं मी उपनगराध्यक्ष होतो तसंच आज नगराध्यक्ष आहे. ओके. त्याच विचाराचा अब्दुल भाई आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. ओके. या निवडणुकीमध्ये तुम्हाला काही असा क्षण आला का, की बस आता थांबायचं इथे. आता सगळेच गेले आहेत. मी माझी पेटी बंद करून आपल्या घरी जाऊन झोपून जाऊ, असं काही क्षण आला का तुमच्या आयुष्यामध्ये? नाही, असं राजकारणात मला अशी परिस्थिती कधीही निर्माण झालेली नाहीये. ओके. फक्त एवढं होतं, की मला जे कॉन्फिडन्स होतं, हं. ते कॉन्फिडन्स माझ्या जीवनात मी कधी कमी होऊ दिलं नाही. कोणत्याही परिस्थितीत. मी फक्त हेच करतो, की मला जी सत्य परिस्थिती आहे, हं. त्याचा एकदमच आपल्याला त्याचा सामना करावा लागेल आणि त्या गोष्टीला आपण सामोरं जाऊ. हं. एवढं माझं कॉन्फिडन्स आजही आहे आणि उद्याही राहणार. जीवनात कधी माघार घेतलेली नाहीये. हं. हा जो तुमचा मोटिव्हेशनचा थॉट आहे, हे जी तुमची मानसिकता आहे, याच्यामुळेच तुम्ही स्टेबल आहे आणि स्टेबल आहे. इथपर्यंत आलेले आहात, बिलकुल, बिलकुल. असं आपण म्हणू शकतो. बिलकुल, बिलकुल. तुम्ही 20 वर्ष सत्तेत होतात, तर तुम्हाला या सत्तेमध्ये सगळ्यात मोठा धडा कुठला मिळालाय, की हा माझ्यासाठी सगळ्यात मोठी शिकवण आहे, असा कुठला क्षण तुम्हाला देऊन गेलेला आहे? माझ्या जीवनातलं सर्वात मोठं क्षण हे होतं, की मी हाऊसमध्ये असताना हं. मला या गावाकरिता काहीतरी करायचे मला पर्यटकांसाठी काय करायची इच्छा होती. परंतु मी एक प्रोजेक्ट आणला होता. हं. इथं लेझर गार्डन म्हणून. हं. आणि ते मी पर्यटकांसाठी मला असं वाटलं, की लोकं सकाळी येतात, पॉइंट्स बघितल्यानंतर दुपारी निघून जातात किंवा संध्याकाळी निघून जातात. संध्याकाळी थांबण्यासाठी मी मदन येरावार साहेब हे पर्यटन मिनिस्टर होते. तर त्यांच्याकडून मी 5.5 कोटी रुपयाचा निधी आणला होता. हं. आणि तो निधी मी आणल्यानंतर एक नगरपालिकेला मी उपनगराध्यक्ष असल्यामुळे तेवढे माझे काही अधिकार तिथं ते करून घ्यायचे मला असं वाटलं, की मी करून घेईल. हं. ते प्रोजेक्ट मी करून घेईल. परंतु काय होतं, की माझे नगराध्यक्ष होते, त्यांनी त्या हाऊसमध्ये तेव्हा ती पूर्ण टीम म्हणजे सत्तेत आम्हीच होतो, आमचीच टीम होती. पण त्यावेळेस ते सत्तेतून
तेव्हा जेव्हा मी त्या हाऊसमध्ये ते आपलं हे ठेवलं, प्रश्न ठेवलं, की मला असं करायचं आहे आणि मीच पैसे आणलेले आहे, आपण आणलेले आहे, मिळून आणलेले समजा. तेव्हा त्यांनी काय केलं, ते नाही, ते हे प्रोजेक्ट न घेता आपण दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये ते पैसे टाकू. तर माझा त्यावेळेस त्या हाऊसमध्ये विरोध झाला आणि तो विरोध म्हणजे असं होतं, की माझे जवळचे लोकं जे होते, ज्या पॅनलमध्ये मी होतो, त्या पॅनलमध्ये त्यांनीच विरोध करून त्या हाऊसमध्ये माझा ठराव घेऊन तो कॅन्सल केला. तो क्षण मला असं वाटलं, की आपल्याला खूप दुःखाचं वाटलं, की माझ्या सोबतचे जे लोकं होते, तेच एक चांगल्या एका विकासाच्या कामाच्या विरोधात गेले. तेव्हा असं मला वाटलं, की खरोखर आज अगर माझ्याजवळ नगराध्यक्षाचे अधिकार असते, तर हा आपण प्रोजेक्ट करून घेतला होता. तेव्हा सर्वात जीवनाची माझी दुःखाची गोष्ट ती होती. ओके. इतकी वर्ष राजकारणात आहात. तुम्ही लोकांचा विश्वास कसा जपून ठेवला? आणि हे जपून ठेवलात, तर हा अवघड गेला तुम्हाला जपून ठेवायला, की खूप सोपा गेला तुम्हाला? नाही, माझं हे जे लोकांचे जे माझ्यावर विश्वास होतं आणि एवढ्या लोकांचा गावाचा विश्वास आपल्याकडे वळवून घेऊन त्यांचं ते विश्वास कायम ठेवण्यासाठी खूप फार त्याग द्यावा लागतो. हं. आणि ते त्यागाची भावना माझ्यामध्ये आहे. ते मी त्याग खूप दिलेला आहे. ओके. म्हणजे बरेच लोकांचे अनपेक्षित कामं जे यायचे, ते सुद्धा त्यांना असं मी समजून सांगायचो, की ते माझ्या हातात नसल्यानंतरही मी त्या लोकांना सांगायचं, की हा काम मी करू शकतो. परंतु काही अडचणी असल्यामुळे हा तुमचा होऊ शकत नाही. पण मी माझ्यावर ती जबाबदारी कधी घेतलेली नाही आहे, की माझ्यामुळे तुमचं तो काम झालेलं नाही. त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं, की हे काम झालं, पण मी प्रयत्न केले. हं. पण ते शासनाच्या काही अडचणी असो काय ते की त्या स्कीममध्ये तुम्ही बसलेले नाही, या काही त्रुटी असल्यामुळे ते झालं हं. नाही. त्याच्यामुळे त्या लोकांनी माझ्यावर खरोखर विश्वास केला आणि प्रयत्न तर केले. हं. तुम्हाला राजकारण जर करायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येक माणसासोबत जो विरोधक असो किंवा आपला स्वतःचा माणूस असो, हं. त्यांना ते पटवून तुम्हाला सांगावं लागेल. हं. की बा हे काम झालं नाही तर कोणत्या अडचणीमुळे सांगून नाही झालं, ही जबाबदारी त्यांच्यावर त्यांच्या समोर आणून आपण जर टाकली ना, तर हं. त्यांच्या लक्षात येते की खरोखर हे याने प्रयत्न केले पण हा अपयशी ठरला. हं. त्याच्यामुळे ते त्यांच्यावर आपल्यावर जास्त विश्वास त्यांचा आणखी होतो. हं. चाचा तुम्हाला कधी असं वाटलं का, की मी ह्या राजकारणी जीवनात खूप काही दिलंय, पण मला त्याचा मोबदला नाही भेटला? असं कधी वाटलंय नाही, का? मी प्रत्येक काम हं. जीवनात जे काही केलेलं आहे, हे निस्वार्थ काम करण्याची शक्ती माझ्यात परमेश्वराने माझ्यात म्हणजे एक दिलेली होती आणि ती मी निस्वार्थ सेवा आजपर्यंत केलेली आहे. मला त्याचा काही मोह नव्हता, की मी साहेबांचा कोणत्या एखाद्या व्यक्तीचं मी गरिबाचं काम केलं, तर त्याचा मला हा मोबदला मिळेल आणि तो जो मोबदला निस्वार्थ असल्यामुळे आज जनतेने मला ते मोबदला माझ्या त्यागाचं पूर्ण देऊन दिलेला आहे. त्यामुळे मी या चिखलदरा वासियांचे खरोखर मी आभारी आहे. तुम्ही हे नव्याने सुरू केलं, तर नव्या लोकांवरती विश्वास ठेवणं हे तुमच्यासाठी अवघड होतं, की खूप ईझी होतं हे? कोणतं नव्या लोकांसोबत कोणतं म्हणजे? ज्यावेळेस तुम्ही नवीन पॅनल सुरू केला, आता म्हणजे हं, तुमचे हं. लोकं तुम्ही आणले, जे राजकारणात होते पण नाही नाही, नाही. याआधी. काय झालं की ही नवीन टीम नव्हतीच. ओके. ही जी लोकं होती ते आमचे पूर्ण पॅनलचे होते. ओके. पण 70% लोकं पॅनलमध्ये जे पॅनल पहिले जे पॅनल होतं त्याच्यातले 70% लोकं माझ्याकडे आले हं. आणि 30% लोकं त्यांच्याकडे राहिले. ओके. तर त्यांच्यावर विश्वास ठेवणं हा एवढा नाही, मोठा नाही. हे प्रश्न जुनेच होता. लोकं होते माझे. ओके. ज्यांच्या भरोश्यावर चिखलदऱ्यात राजकारण चालतं तेच लोकं माझ्यासोबत आले. बरं. तर मग ह्या टीमवरती तुमचा विश्वास किती होता? नाही, माझ्या या टीमवर माझा 100% विश्वास होता आणि कारण कसं होतं, की जे लोकं इथं काम करायचे, जे जुने लोकं राजकारणी होते, हं. त्या लोकांचं व त्या गावावर वर्चस्व राहिलेलं आहे. तसं आपलं एक इथं समाजवादावर आपण बोलू शकत नाही. हं. पण जे मतदान होतं माझ्याकडे ते एस-सी समाजाचं पण भरपूर मतदान होतं. तिथले जे नेते होते ते पंजाबराव नाईक होते. ते माझे मोठे भाऊ आहे. तर त्यांचं मला आशीर्वाद मिळाला. ते म्हणे, की "अब्दुल, मी हं. तुझ्यासोबत उभा राहतो. मला तुझ्यासारखा माणूस आम्हाला पाहिजे." हं. तर त्यांच्या या विचारामुळे मग मी प्रयत्न केले, की आपण आता आपली बाजू जी आहे ती थोडी मजबूत होत आहे. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला, की मला आता सक्षम झालो.
आणि त्या टीमवर मला ओके. एक 1000% विश्वास होता की ती माझा साथ कधीही सोडणार नाही. तर तुम्ही जसं आता सांगितलं आम्हाला, की तुमच्याकडे 70% लोकं तीच होती आणि 30% वेगळी होती. हां. तर ह्या 30% मध्ये आणि 70% मध्ये काम करताना तुम्हाला काही वेगळेपण जाणवलं का? नाही, काहीच नाही. ओके. बिलकुल काहीच नाही, प्रश्नच नाही. कारण सर्वात जास्त महत्त्वाचे जे लोकं होते ते माझ्यासोबत होते. हो. चिखलदराच्या राजकारणातील जो पार्ट असतो तो असतो सीनियर सिटिझन. जे लोकं त्यांचं जे मान ठेवतात, ते जे मान सन्मानावाले जे आपले एक प्रतिष्ठित व्यक्ती होते ते माझ्याचकडेच होते. ओके. असा कुठला क्षण जो प्रचारादरम्यान तुम्हाला आठवण राहिलाय, की हा सगळ्यात बेस्ट मोमेंट होता माझ्या लाईफमधला, की मी इथे प्रचार केला आणि मला खूप चांगल्याने आठवतो तो. असा कुठला क्षण तुमच्या लाईफमधला? मला चिखलदऱ्यात प्रचारादरम्यान प्रत्येक घरी जे रिस्पॉन्स मिळाला मला खूप सुंदर मिळालं. आणि प्रत्येकाने मला हे म्हटलेलं आहे, की "भाऊ तुम्ही इथे येण्यापेक्षा तुम्ही उभे राहिले असते, फक्त तुम्ही आमच्या घरापर्यंत आले नसते तरी तुमचं नाव ऐकलं असतं, तरी आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहिलो असतो. कारण तुम्ही जे काम करता ते महिलांसाठी, रोजगारासाठी मी करतो, हे करतो." तर महिलांचा हेच प्रश्न होता, की "भाऊ यायचं नाही, तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे. कारण आम्हाला माहीत आहे, की आम्हाला काहीही अडचण आली तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला रस्त्यात उभं करून तुमच्यासोबत बोलून आमची समस्या तुमच्या समोर ठेवू शकतो." त्याच्यामुळे माझं एक क्षण असं होतं, की एका म्हणजे सीनियर सिटिझन महिला होती. तिच्या घरी मी प्रचाराला हात जोडून म्हटलं, की "दीदी मुझे मेरे तरफ ध्यान रखना." तर ती बाई अक्षरशः रडू लागली. बापरे! तेव्हा मला असं वाटलं, की खरोखर आपल्या जनते आपल्यासोबत आहे. त्यामुळे तो क्षण मी विसरणार नाही. त्याचे मी फोटोसुद्धा काढून ठेवलेले आहे. हा जो तुमचा विजय होता, ह्या निवडणुकीमधला तुमचा विजय हा कशाचा मानला जातो? जिद्दीचा विजय होता, संयमाचा विजय होता, की हा एकटेपणात पडलेला जो खुंखार शेर असतो त्याचा विजय होता? नाही, नाही. असं माझ्या माझ्या डोक्यात कोणत्याही म्हणजे प्रतिस्पर्धी असलेल्या लोकांबद्दल किंवा कोणत्याही ही मी पूर्ण जीवन माझं मैत्रीपूर्ण लढतमध्ये मी लढतो आणि माझं जीवनही मी मैत्रीपूर्ण लढत मी कारण मी जेव्हापासून मॅट्रिक झालो की 89 मध्ये तेव्हापासून मी मी जे लोकांवर जे प्रेम केलेलं आहे त्या प्रेमात मला असं वाटतं की जीवनात माणसाने कोणाही सोबत अपशब्द न वापरलं पाहिजे आणि कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही आस्थेचा धर्माच्या आस्थेचा कधीही अपमान करू नये आणि त्याच्यामुळे हेच मला जे आज यश मिळालं त्याच माझ्या संस्कृतीमुळे आणि हे संस्कार मला माझ्या घरापासूनच मिळालेलं आहे. माझ्या घरच्या लोकांनी पण सुद्धा मला हे शिकवलेलं आहे, की कोणत्याही धर्माचं किंवा कोणत्याही व्यक्तीचं हे आस्थेच्या जागेला कधीही अपमानजनक वागणूक द्यायची नाही आणि प्रत्येक हे आपलंच आहे, हेच समजून मी ते जीवन जगलं, त्याचाच मला हा फायदा मिळाला. नक्कीच, नक्कीच. तर तुम्हाला निवडणुकीनंतर जबाबदारी वाढली असं काही भास होतोय का? नाही. आता लोकांचं माझ्यावर जबाबदारी वाढली असं मला कधी भास झालेला नाहीये. परंतु फक्त एवढंच आहे, की लोकांचे हे जे निवडून दिल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा मला जे अधिकार लोकांनी जे निवडून दिल्यानंतर आलेला आहे. आता लोकांचे प्रश्न माझ्यासमोर कोणत्या प्रकारचे येतात, त्या प्रश्नांचं मी कसं समाधान करू शकतो, हेच मला माझ्या डोक्यात राहील आणि ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. ओके. तुम्हाला आज विरोधक भेटले तर तुम्ही त्यांना काय म्हणता? जेव्हा आमच्या इथल्या निवडणुकीचं वोटिंग संपलं, म्हणजे संध्याकाळी 6ला वोटिंग संपलं आणि म्हणजे विरोधक नाही आहेत, ते माझे मोठे भाऊच आहेत. त्यांच्यासोबत मी नेहमी राहिलेलो आहे. मी त्यांना त्याच दिवशी संध्याकाळी जाऊन बसून म्हटलं, की "नमस्कार, आपल्या या राजकारणात आपल्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा." त्यांच्यासोबत बसून म्हटलं असं. म्हणजे तुमच्यामध्ये ती अशी भावना, विरोधक भावना नाही, नाही, नव्हती. नाही. काहीच नाही. एकदम मैत्रीपूर्ण लढत आमची झालेली आहे आणि ते माझे मोठे भाऊ आहे आणि त्यांनी मला म्हणजे त्यांच्याकडूनही काही चूक झाली नाही आणि आमच्याही कडून काही चूक झाली. आता तुम्ही नगराध्यक्ष झालायत, तर तुमचे मित्र वाढले आहेत का? की तुम्हाला फोन जास्त येतात?
असं काही? नाही, फक्त एक मित्र मंडळीचं असं आहे, की ज्यांना ज्यांना असं वाटलं, की मी निवडून आलो तर चांगलं झालं. त्याच्यात काही असे लोक आहे, की ज्यांना मी ओळखत नाही. त्यांचे पण मला फोन येऊन राहिले, की शुभेच्छा द्यासाठी. आणि माझा मित्र परिवार जो आहे फार मोठा आहे. पहिलेच माझा मित्र परिवार मी एवढं मोठं करून ठेवलेलं आहे, की खूपच. त्याच्यामुळे ते कोण आहे ते त्यांना साहजिक आहे, की त्यांनी ते मला अशा परिस्थितीत माझे क्लासमेट विद्यार्थी होते, जे बॅचचे विद्यार्थी होते, जे अनपेक्षित होते, की त्यांना माझा नंबर कुठून मिळाला, काही नाही. 25-25, 30-30 वर्ष झाले आमच्या बॅचला ते निघून गेले होते. पण त्यांनी Facebookवर किंवा Instagramवर माझे व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी असं वाटलं, की भाई हा आपला क्लासमेट आहे. तर त्यांनी सुद्धा मला फोन केले. ओके. कामाच्या ताणात तुम्ही हसण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ काढता का स्वतःसाठी? मनोरंजनासाठी साहेब मी हार्मोनियम घेतलेला आहे घरी. एक माझ्या मित्राने मला हार्मोनियम दिलेलं आहे. ते हार्मोनियम मी शिकत आहे आणि ते जर एकांतमध्ये घरी बसलो, तर ते हार्मोनियम वगैरेमध्ये मी एकांतमध्ये बसून ट्रायल घेऊन घेतो. म्हणजे एन्जॉय करता एन्जॉय तुम्ही. करून घेतो. येस. बाकीचं दुसरं मला कोणतंच व्यसन नसल्यामुळे किंवा माझं लहानपण असं गेलेलं आहे, की जेव्हा मी मॅट्रिकमध्ये होतो, तेव्हा मी शिक्षकांच्या सोबत राहायचो. माझी मित्रमंडळीमध्ये कधी पार्ट्या असायची, काही असायची, तर तिथं मी कधीच जाण्याची माझी इच्छा नव्हती. मी शाळा सुटल्यानंतर सरळ माझे शिक्षिका होते सर, यांच्या घरी जाऊन त्यांच्या रूमवर कधी त्यांचे दळण आणून द्यायचं, त्यांचे भांडे धुवून द्यायचे. असे कामं करून माझा वेळ मी काढत होतो, की भाई आपल्यावर जबाबदारी म्हणजे घरची परिस्थिती एवढी वाईट होती, की आपण आपली एक चूक पूर्ण परिवाराला धोक्यात आणू शकते. त्याच्यामुळे मी ते चूक कधी केलेली नाही आहे. मग शिक्षकांच्या सोबत राहायचं, रात्री 9-10 पर्यंत त्यांचे कामं करायचे, भांडे धुवायचं, कधी त्यांच्याकडे दळण नाही आहे तर दळण आणून द्यायचं. त्यांच्यामध्ये जे शिक्षकांमध्ये बसल्यानंतर त्यांची जी विचारधारा ते एकमेकांसोबत मांडायचे, ग्रुपच होता त्यांचा. त्या विचारधारा माझ्या डोक्यात बसल्या होत्या, की आपल्याला चांगलंच करायचं आहे. ते मार्गदर्शन मला खूप महत्वाचं ठरलं जीवनात. मी आजकालचा जो तरुण आहे, जो स्वतःला एकटा पडला असं समजतो, त्यांना तुम्ही काय निरोप द्याल? आजच्या पिढीला आपलं जे आजची जी पिढी आहे ना, ते जे तरुण आहे ना, त्यांना आता सध्याच्या परिस्थितीत आपल्याला रोजगार न मिळणं किंवा आपल्याला व्यवसायाचं, तर याच्यासाठी मी तरुण पिढीला हेच सांगतो, की त्यांनी फक्त आपली जी संगत आहे, जी संगत आपली आहे, ती संगत आपल्यापेक्षा 5 वर्ष, 10 वर्ष जे अनुभवी लोक आहेत, त्यांच्यासोबत मैत्री करायची. त्या मैत्रीत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला काय मिळते ते घेऊन घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर आपण आपल्या म्हणजे एकदम बिलकुल यंग जनरेशन म्हणजे माझ्यासारखं यंग आहे, दुसरं यंग आहे. तर जे प्रत्येक माणसाच्या विचारात वेगळे-वेगळे प्रकारचे प्रश्न येतात. ते प्रश्न कधी तुम्हाला डिप्रेशनमध्ये टाकू शकते किंवा कधी माझा एखादा प्रश्न तुम्हाला डिप्रेशनमध्ये टाकू शकतो. बरोबर. त्या प्रश्नांमध्ये न जाता आपण फक्त अशा लोकांमध्ये राहायचं, की ज्यांचा खरोखर आपल्याला मार्गदर्शन, जसं मी आता मागं प्रश्नाचं उत्तर दिलं, की मी शिक्षकांसोबत राहायचो. तर ती जी संगत होती, ती मला वाईट मार्गी घेऊन गेलेली नाही. आणि त्या वाईट मार्गात आपण गेलो नाही आणि आपलं कॉन्फिडन्स आणि आपलं हे जबाबदारी महत्वाची गोष्ट आहे, की आजच्या तरुण पिढीवर आपण घरचे लोक पण जबाबदाऱ्या टाकत नाहीये. त्यांना असं वाटतं, की आपल्या घरच्याच जबाबदाऱ्या आपल्याला म्हणजे मिळत नाहीये. जबाबदारी काय? फक्त त्यांचा पर्सनल लाईफ हा त्यांची जबाबदारी नाहीये. तर आपल्या घरच्या लोकांनी सुद्धा त्यांना जबाबदारी द्यायची, की कोणाचा मुलगा असलो, की काय अरे नाही असं नाही करायचं आपल्याला. ही जबाबदारी तुझ्या घरची ही जबाबदारी तुला पूर्ण करायची आहे आणि तू थोडंही वाईट मार्गी गेलं तर ही जबाबदारी पूर्ण होऊ शकणार नाही आणि हा घर दुःखी होऊ शकते. त्याच्यामुळे अशा जबाबदाऱ्या टाकून ज्यांना दिलं आपण, तर ते समजू शकतात, की अरे चला आपल्याला चूक काय आहे आणि खरं काय आहे. ही जर त्यांच्या लक्षात आणून दिलं, तर ते मला वाटतं, की तरुण पिढी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. नक्कीच. तर चिखलदरामध्ये सुद्धा तरुण पिढी वोटर्स आहेत, तरुण वोटर्स आहेत, मतदार आहेत. तर त्यांनी तुमच्याकडून पुढच्या 5 वर्षापर्यंत काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत? तर आमच्याकडे काय आहे माहिती आहे का, इथं शासकीय नोकरी मिळण्याची तर काही इथं हे नाहीये. कारण इथं मोठे-मोठे प्रोजेक्ट येऊ शकत नाही. कोणताही सहाय्य येऊ शकत नाही. फक्त इथं पर्यटकांवर जे व्यवसाय होणार आहे, त्या व्यवसायाला जर आपण डेव्हलप केलं, तर त्यांना रोजगार मिळू शकते.
त्या रोजगारासाठी, कारण इथं आमच्याकडे शिक्षणाची थोडीशी कमतरता आहे, ते पूर्ण करू. शिक्षणानंतर आमच्या गावातले काही लोक आहे, एक मुलगी आहे आमच्या चिखलदराची, एवढ्या गरीब घराची मुलगी आहे की ती आयएस तिने फिल्म्स क्रॅक केले. ती केलेली आहे मुलीनं. त्यांना मार्गदर्शन खरं जर मिळालं ते खरोखर त्यांना जीवनात यश मिळू शकते, हे त्या मुलीनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर आपण जास्तीत जास्त त्यांना मार्गदर्शन कसं करता येईल आणि त्या मार्गदर्शनात तुम्ही प्रयत्न करून कुठं तुम्ही सक्सेस होऊ शकता, असे मार्ग त्यांना दाखवण्याचा प्रयत्न आपण करू. आणि त्यांच्यासाठी इथं चिखलदराला रोजगाराची व्यवस्था करण्याचा पूर्ण आपण प्रयत्न करू की की जर मॅट्रिक पास असला विद्यार्थी तर तो नोकरीमध्ये न जाता एक व्यवसाय कर. व्यवसाय करण्यासाठी काहीही लागत नाहीये. त्याला जे व्यवसायासाठी मार्गदर्शन लागेल तेवढी व्यवस्था आम्ही करून देऊ. आणि व्यवस्थेसाठी चिखलदराला आता काय, आमच्याकडे चिखलदराला एवढं मोठं रोजगार होऊ शकते. आता स्कायवॉक झाल्यानंतर पूर्ण जगातले लोक इथं व्हिजिट देऊ शकतात. त्याच्यासाठी आमचं रोजगार वाढवण्याचं एक काम मुख्यमंत्री साहेबांनी आमचं पूर्ण करून दिलेलं आहे. चिखलदराला स्कायवॉक जे झालं ना, ते खरोखर आमच्या चिखलदरासाठी एक भविष्यासाठी किंवा येणाऱ्या पिढीसाठी ती एक मोठी तरतूद आहे रोजगारासाठी. त्याचा या गावकऱ्यांनी त्याचा किंवा या तरुण पिढीने त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. बस. नक्कीच. निवडणुकीच्या आधीच्या अब्दुल शेख हैदरला भेटला असतात, शेख हैदर शेखला, आणि आताच्या अब्दुल शेख हैदरला भेटला, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल की काय बदल झालाय? नाही, माझं पहिले जसं राहणं होतं तसं आजही आहे लोकांमध्ये. आजही ते लोक म्हणतात मला की जसं तू आहे तसंच राहा, त्याच्यापेक्षा तू अब्दुल चाचा दुसरा बनूच नको. जे आमच्या डोक्यात आहे की तू अब्दुल चाचा 4 लोकांना भेटतो, 4 लोकांच्या घरी येतं, लोकांना आपली जे प्रॉब्लेम्स आहेत तो विचारून जातो, तसंच तू राहा. आम्हाला बाकीच्या तुझ्याकडून फक्त जे कामं आहे, लोकांचे कामं काय असतात हो आमच्या गावातले, नगरपालिका क्षेत्रातल्या जे काही आहे, फक्त 2-3 समस्या असतात. एक पाण्याची, इलेक्ट्रिक आणि लाईट. एवढं त्यांना दिलं तर ते त्यांचं समाधान होऊ शकते आणि ते आपण समाधानकारक काम करू. आणि राहिला प्रश्न रोजगारात, तर रोजगार आमच्याकडे उपलब्ध होऊ शकते. आता स्कायवॉक झाल्यानंतर येऊ शकते. आता 2-3 प्रोजेक्ट आणखी आहे आमचे, ते झाले तर रोजगार मिळू शकते. इथली लोकसंख्या जास्त नसल्यामुळे इथं जास्त रोजगार लोकांना द्यावा लागत नाही. जेवढे लोक तरुण पिढी आहेत तेवढेच आहे. 5-50 लोकांचा रोजगार मिळाला तर प्रत्येक घर हा सुखी होऊ शकते. चाचा, मी तुमचा आता एक फोटो बघितलाय, तो एवढ्या गेल्या दिवसात खूप व्हायरल झालेला आहे. त्या फोटोमध्ये तुम्ही कुठल्या तरी भिंतीवर एक कलर करत होतात, तर त्याच्या मागचं आम्हाला जाणून घ्यायचंय की तो फोटो अक्षरशः कशाचा आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये? ते जे माझा एक पेपरमध्ये प्रतिदिन मध्ये एक फोटो व्हायरल झाला होता की मी नगरपालिकेच्या पिल्लरला एक कलर मारताना, तर ती खरी गोष्ट आहे. ओके. कारण काय झालं माहित आहे का, ती 1989 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर माझ्या डोक्यात हे होतं की आपण काहीतरी करायचं, खाली राहायचं नाही. तर मी कोणत्याही प्रकारच्या कामात कधी लाजलो नाही. माझे सोबतचे जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी इथं चिखलदराला 1991 मध्ये 92 मध्ये ITI निर्माण झालं. त्या ITI मध्ये ते विद्यार्थी शिकायचे आणि मी तिथं अकुशल कामगार म्हणून तिथं काम करायचं. तर माझे सोबतचे मित्रमंडळी यायचे आणि मी ते पूर्ण परिसर झाडताना त्यांना दिसायचं. कारण तेवढं माझं डोक्यात नव्हतं. शिक्षण हा महत्वाची गोष्ट तेव्हा माझ्या डोक्यात नव्हती. फक्त माझ्या डोक्यात हे होतं की आपण घरी 2 पैसे कमवून कसे घेऊन जायचे किंवा खाली न राहता कोणत्या दुसऱ्या वेगळ्या मार्गावर न लागता आपण एका कामात गुंतून राहायचं. तर मी नगरपालिकेमध्ये 26 जानेवारीचा एक कार्यक्रम होता. 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी नगरपालिकेच्या भिंतीला कलरिंग वगैरे ते करायचे. तर ते एक नगरपालिकेचे CO होते, पठाण साहेब म्हणून. त्यांच्याकडे मी गेलो. मी म्हटलं, साहेब मला एक थोडंसं काम द्या तुम्ही. तो म्हणे आता सध्या काम नाही आहे, परंतु तुम्ही एक काम करा म्हणे, या भिंतींना तुम्ही कलर मारून घ्या म्हणे. तर तिथं मी माझं एक लेबर न लावता, मी म्हटलं ते लेबरचे पैसे मला वाचेल आणि मी म्हणून ते स्वतःच पूर्ण 4ही बाजूच्या कंपाऊंडला माझ्या स्वतःच्या हातानं कलर केलं.
तेव्हा माझे एक अधिकारी होते तिथे, राऊत साहेब तहसीलदार म्हणून. त्यांनी ते तेव्हा मोबाईल नव्हते. तेव्हा एक कॅमेरे होते. ते कॅमेऱ्यात उभे राहून ते साहेबांचं, माझं मी नेहमी छोटे-मोठे काम करायचं, साहेबांचे काम करायचे. त्यांनी ते थांबून तो फोटो काढला. आणि मी म्हटलं, "साहेब कशाला फोटो काढता हो?" तर "नाही, नाही," म्हणे, "अब्दुल भाई, ही गोष्ट तुमच्या जीवनात कामी येईल म्हणे, ही आठवण म्हणून राहू द्या." तर ते त्यांनी मला तेव्हा ते कॅमेऱ्यामधून काढलेला फोटो घरी पाठवला होता. बापरे! तर ते फोटो मी सांभाळून ठेवलेलं होतं. तर आता मला काही वर्षापूर्वी तो फोटो दिसला. अरे म्हटलं, हे आपल्या जीवनाचा संघर्षाची सर्वात मोठी ही आहे, गोष्ट आहे आणि हे आठवणीसाठी मग मी ते काढून ठेवली. आणि माझं जीवन खरोखर संघर्षाचं आहे आणि मी जीवनात असं कोणताही काम नाही आहे की जे मी रोजगारासाठी ते केलेलं नाही आहे. प्रत्येक काम केलेलं आहे. मग गाईडचं काम केलेलं आहे. मी आमच्या पर्यटक, तेव्हा बसने पर्यटक येत होते. तेव्हा त्यांची बॅगा उचलून मी त्याला काय म्हणतात, आपलं ते बोलण्याचा शब्द म्हणजे बरं नाही वाटत. आपण एक बस स्टँड पासून एक हॉटेलपर्यंत त्यांचं सामान सुद्धा मी माझ्या डोक्यावर घेऊन, त्याच्यातही मला ₹5-10 मिळायचे, ते पण मी कमवून घ्यायचो. सोशल मीडियाच्या द्वारे किंवा बाहेर जी परिस्थिती झाली आहे, हिंदू मुस्लिम मध्ये खूप कॉन्फ्लिक्ट्स आहेत असं दाखवतात आहे. हे खरंच आहे का? आणि तुमचं यावरती काय मत आहे? माझं मत हा चांगला प्रश्न आहे. परंतु मला असं वाटते, की ही जी हिंदू, मुस्लिम आणि बाकीच्या आणखी समाजाचा जो आपण विरोध करतो, ही मला वाटत नाही की 90% समाजात ही गोष्ट कुणालाही आवडत नाही. हे फक्त राजकारणाच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली ही एक बाब आहे आणि त्या बाबीचा कोणाला कधी फायदा होतो, कोणाला नुकसान होतं. परंतु 90% समाजात या विचारधारेच्या पाठीमागे धावणारे लोक आता सध्याच्या परिस्थितीत नाहीये. फक्त मी राजकारणासाठी, मला जर तुम्हाला एका हिंदू समाजाच्या व्यक्तीला जर वाईट बोलून जर माझा फायदा होत असेल, तर ते फायदा करण्यासाठी मी वाईट बोलतो. पण तो बोलणारा माणूस आहे, तोच दुसऱ्या दिवशी तो 2 मुस्लिमांच्या सोबत चहा घेतो. चहा घेताना सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे हे फक्त आपल्या स्वार्थासाठी चालू आहे आणि हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. पहिले लोकांना असं वाटत होतं. आणि काय होतंय, ही जी मीडिया जी काम करत आहे ना, मीडिया म्हणजे आपलं एक व्हॉट्सअपवर किंवा आपण कशावरही बघतो ना, तर ही जी आहे, ही आपण स्वतः एकमेकांच्या विरोधात तयार केलेली योजना आहे, की मला असं वाटलं पाहिजे की भाई हिंदू आणि मुस्लिम मध्ये भांडणं लावायचे आणि माझा स्वार्थ मी माझं करून घ्यायचं. त्याच्यामुळे आता कोणाला त्याचं नुकसान होतं, कोणाला फायदा होतो हे मला नाही माहित. परंतु मी माझ्या स्वार्थासाठी असं करतोय हे लोकांना वाटतंय. तर हे राजकारणाची बाब आहे. त्याच्यावर आपण काय करायचं? मला सांगा ना सर, हिंदू मुस्लिम कुठं करता तुम्ही? मुस्लिम समाज, दलित समाज, ख्रिश्चन समाज हा आपल्या भारतात जे आहे, हे मला सांगा ना तुम्ही, की भारतात किती पक्ष आहे? राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे. पहिले राष्ट्रवादी, काँग्रेस एक होती. नंतर आपण काँग्रेसलाच पकडू. काँग्रेस आहे, भाजप आहे आणि सेना आहे. ह्या चारही पक्षांचे प्रमुख कोण आहे? हिंदूच आहे. हिंदू समाजाचे आहे. मग असं एक तुम्ही असं आम्हाला एक हे द्या ना, की ठरवून घ्या ना. चारही पक्षाचे हिंदू समाजाच्या लोकांनी ठरवून घ्यायला पाहिजे, की मुस्लिम हा समाज कोणत्या हिंदू समाजाच्या नेत्यासोबत राहायचं, तर हा हिंदू नसेल किंवा हा मुस्लिम नसेल. आम्ही तो मुस्लिम समाज हा जगात, भारतात जो मुस्लिम समाज आहे, हा कोणत्या तरी एका हिंदू पक्षाच्या पाठीमागेच आहे ना. आमची विचारधारा काय, आम्हाला असं वाटतं की सेक्युलर माइंड पाहिजे म्हणून आमच्या डोक्यात काय भरून ठेवलेलं आहे, की काँग्रेस ही सेक्युलर माइंडची पक्ष आहे. त्या पक्षात आम्ही राहिलो तर आम्हाला सेक्युलर माइंडचं आमच्या डोक्यात भरलेलं आहे. तर आम्ही कोणत्या तरी राहुल गांधी सोबत किंवा सोनियाजीच्या पाठीमागे किंवा शरद पवारांच्या पाठीमागे आहे, म्हणजे कोणत्या तरी एका हिंदू समाजाच्या पाठीमागे हा मुस्लिम समाज उभा आहे ना. हा कट्टरवाद एका मुस्लिम नेत्यासोबत नाही आहे ना. बरोबर. मग कशाला हिंदू आले? मग तुम्ही 4 लोक तुम्ही ठरवून घ्या ना, की मुस्लिम समाज हा आमच्या पाठीमागे राहिला पाहिजे, तर आम्ही त्यांना त्रास देऊ नये. असं तुम्ही 4 हिंदू समाजाच्या लोकांनी ठरवून ठेवलं, तर आम्ही एक निर्णय घेऊ, की आम्हाला नाही, आम्हाला
कोणत्याही एका हिंदू समाजाच्या पाठीमागे राहायचं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होणार आहे, आम्ही त्याच्या पाठीमागेच. हिंदू समाज आणि मुस्लिम समाज हा वादच नाहीये. फक्त माझ्या स्वतःच्या किंवा जे नेते आहेत त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण हे बाब निर्माण करत आहे. आणि राहिला प्रश्न मुस्लिम समाजात, कुठल्या परिस्थितीत मला सांगा तुम्ही, भारताचा मुस्लिम समाज हा कोणत्या परिस्थितीत तुमचा कॉम्पिटिटर आहे? मला तर असं वाटतं की भारतातला आजचा जो मुस्लिम समाज आहे ना, हा सर्वात जास्त दारिद्र्य रेषेखालील समाज आहे. सर्वात दारिद्र्य रेषेखालील समाज आहे. तुमच्या एज्युकेशन मध्ये मुस्लिम नाही आहे. तुम्ही स्वतः म्हणता, शासन म्हणतो, सर्व लोक नेते म्हणतात की मुस्लिम समाजाने शिक्षणात पुढे यायचं, त्यांनी शिक्षणाचा लाभ घ्यायचं, त्यांनी पंक्चर तयार करून जीवन जगण्यापेक्षा शिक्षण घ्या. आता तुम्हीच सांगता की हा मुस्लिम समाज शिक्षणात मागा आहे. हा नोकरीमध्ये, शासकीय नोकऱ्यामध्ये मुस्लिम समाज 0% आहे. बाकी मेडिकल फील्ड मध्ये आहे, कमर्शियल उद्योग मध्ये मुस्लिम समाज नाही आहे. मग तुमचा कॉम्पिटिटर कोणत्या बाबीमध्ये तो बसू शकतो? मग कशाला मुस्लिम समाजाचा विरोध पाहिजे? तुमचा कॉम्पिटिटर मुस्लिम नाहीच आहे ना. कोणता आपण कॉम्पिटिटर कशाला म्हणतो? प्रत्येक माणूस, जर मी आणि तुम्ही एका व्यवसायामध्ये कॉम्पिटिटर, म्हणजे मी मोठा होत आहे, तुम्ही लहान होत आहे, माझ्यामुळे ते कॉम्पिटिशन झालं. अरे आमचा मुस्लिम समाज हा कोणत्याही परिस्थितीत पुढे नाही आहे ना भारतात. कुठं आहे सांगा ना मला. कुठंच नाही, कोणत्याही फील्ड मध्ये नाही आहे. आता तरी थोडं काहीतरी करत आहे मुस्लिम समाज. बाकीचा कॉम्प्युटर, मग कशाला मुस्लिम समाजाला कॉम्पिटिटर तुम्ही समजायला पाहिजे? समजायलाच नाही पाहिजे. तुमचे कॉम्पिटिटर कोण आहे? एकदम मोठं उद्योग आहे, मोठे किंवा नाही. अरे गरीब परिस्थितीत सर्वात जास्त समाज हा असेल सध्याच्या परिस्थितीत तर हा मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाजाला कुठंच म्हणजे जागा मला तर असं वाटत नाही की मिळालेली आहे. मला वाटतंय कोणत्याही परिस्थितीत मुस्लिम समाज, अरे मुस्लिम समाज हा तुमचा कॉम्पिटिटर नाही आहे तर त्याला हिंदू मुस्लिम नाव देण्याचा अर्थच नाही आहे ना. त्याला कशाला द्यायचं पाहिजे? अरे आपला कॉम्पिटिटर कोणी मोठा माणूस असू शकतो, आपल्यापेक्षा मोठा होत आहे समाजाचा माणूस, शिक्षणामध्ये होत आहे, कमर्शियल मध्ये तो समाज पुढे आलेला आहे, किंवा एज्युकेशन मध्ये आलेला आहे, शासकीय नोकऱ्यांमध्ये समाज आलेला आहे. कुठंच हा समाज तुम्हाला आढळून येत नाही. 0% मिळतो. 0% वर आहे असं समजा. जर भारताची आपण एक भौगोलिक व्यवस्था जर बघितली तर त्याच्यात मुस्लिम समाज एवढा जास्त हे झालेलं नाही आहे, डेव्हलप झालेला नाही. मग तो न डेव्हलप झालेला समाजच हा कॉम्पिटिटर असतो का? नाही. प्रत्येक वेळेस आपण ऐकतो, प्रत्येक अभ्यास आपण लोकांसमोर चुकीचा देण्याचा प्रयत्न करतो. ते चुकीचा अभ्यास न करता खरोखर एक तुमच्या याच्यामध्ये आलेलं जे इतिहास आहे किंवा इतिहासही बघितलं. आपण कधी म्हणतो, शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हणतो, आपण विचारलं तर हा मुस्लिम समाज हिंदू समाजाचा विरोधक आहे. कुठला विरोधक आहे? काय करतो मुस्लिम समाज? हे बाहेरच्या लोकांनी काही नावं करून काही केलेले काम आहे, ते कृत्य केलेले आहे, त्या कृत्यावर पूर्ण समाज हा थोडी असतो. त्याला बदनाम करता तुम्ही. आणि काय झालं, शिवाजी महाराजांचा आपण इतिहास बघतो. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्वात जास्त विश्वास त्यांनी मुस्लिमावर ठेवलेला आहे. मग ती गोष्ट तुम्ही का पुढे आणत नाही? त्या गोष्टीवर का विचार करत नाही? त्यामुळे त्या समाजाला दुःख पोहोचण्याचं काम करण्याचा प्रयत्न फक्त आपल्याला कोणताही कारण नसताना एखादा कारण घ्यायचं आणि त्यांना समाजाला दुःख द्यायचं, ती गोष्ट आपल्याला खूप वाईट वाटते. खरोखर जर मी चांगला असेल तर माझ्या तुम्ही हे करा ना, माझी स्तुती करा ना तुम्ही, की मी मुस्लिम समाज आहे म्हणून मला दूर करायचं. आज मी ज्या वार्डातून मी निवडून येत राहतो त्या वार्डात माझं एकही मुस्लिम वोट नसल्यासारख्या वार्ड आहे. माझ्या डोक्यात तर कधी, मी एवढे जे व्हॉट्सअप वगैरे वर चालते, माझ्या डोक्यात कधी जीवनात आलेलं नाही की मी हिंदू समाजाचा आहे की मुस्लिम आहे की दलित आहे की ख्रिश्चन आहे. मला 99% हिंदू समाजाच्या वार्डातून मला लोक निवडून देतात. मला असं कधी भास होऊ दिलेलं नाही की तू या समाजाचा माणूस आहे. मला कधी वाटलं नाही असं की मी हिंदू मुस्लिम कधी करू शकतो म्हणून. आता आमच्या चिखलदराला जेवढे दुर्गादेवी उत्सव येतात, गणपती उत्सव येतात, बाकीचे काही भंडारे असतात, जेवढा जास्तीत जास्त मदत मी करत राहतो.
माझ्याकडून जेवढं होते ते जास्त प्रयत्न करतो की मी या सर्व समाजाला घेऊन जाण्याचं. जर प्रतीक बघायचं असेल तर चिखलदऱ्याचा मी आहे, त्या सर्व समाजाला सांभाळून घेऊन चालतो. आणि चालल्यानंतर त्यांना प्रत्येक कामात, बरेच गावात विचारणा करा तुम्ही, जेवढे इथं मंडळ असतात त्या सर्व मंडळांना मी दरवर्षीची मूर्तीची स्थापना माझ्याकडून असते. प्रत्येक मंडळाला जर 4 मंडळ असले, दुर्गादेवीचा जर उत्सव आला तर ते दुर्गादेवीची मूर्त्या माझ्याकडून असतात. गणपतीची जी मूर्ती बसवायची असली तर ते मी सर्वांना मंडळांना सांगून दिलेलं आहे की प्रत्येक माणसाने मूर्ती माझ्याकडून घ्यायची, बाकीचा खर्च तुमचा. तर ते प्रत्येक वर्षाची मूर्ती माझ्याकडून असतात. तर मला कशाला हिंदू मुस्लिम मध्ये टाकण्याचा प्रयत्न करता की राजकारणात मला पुढे जायचं, याचा अर्थ मी मुस्लिम आहे म्हणून जायचं नाही असं नाही आहे ना. माझ्या लोकांनी मला आजही इथं चिखलदऱ्याला जे मागच्या वेळेस निवडणूक झालेल्या आहे त्या निवडणुकीत मला सर्वात जास्त भरघोस वोट मला हिंदू समाजाने दिलेला आहे. माझा मुस्लिम समाज आहे थोडस छोटस एक त्याला आधार होतं. बाकीचं सर्व हिंदू समाजाच्या लोकांनी मला दिलेलं आहे आणि मी त्यांचा जीवनात परतफेड करू शकणार नाही अशी परिस्थितीवर मला त्या समाजाने आणून ठेवलेलं आहे. आणि त्यांचे मी उपकार जीवनात विसरणार नाही की या समाजाने मला माझ्यासोबत माझ्या कार्याचं समाजवादावर न जाता फक्त व्यक्ती हा चांगला आहे त्याच्यामुळे जी साथ दिलेली आहे ते परतफेड मी माझी 2-3 पिढी गेले तरी मी ते परतफेड करू या गावाची करू शकणार नाही. त्याबद्दल आणखी एक वेळा मी या माझ्या गावकऱ्यांचा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की माझ्यावर तुम्ही हे जे जबाबदारी टाकलेली आहे आणि ज्या अपेक्षेने तुम्ही जबाबदारी टाकलेली आहे ते अपेक्षेत मी पूर्ण ठरण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. प्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार टाकलं. त्याच्यानंतर मी हनुमानजीच्या मंदिराला तिथं प्रार्थना करून, तिथं अगरबत्ती वगैरे करून तिथं मी फूल अर्पण केले. त्याच्यानंतर मी दर्गेवर गेलो. म्हणजे सर्व समाजाच्या लोकांना मी घेऊन चालणारा माणूस. आणि माझी एक वाईट रील तुम्ही विड्रॉल करता, हे करता तुम्ही फेमस करता की हा फक्त मुस्लिम जिंकल्यानंतर सरळ दर्गेमध्ये घेतलं, दर्ग्यानंतर हा कुठंच गेलेला आहे. ती रील होती ना, ती रील करता तुम्ही, हे चुकीचं आहे. खरोखर तुमच्यासारख्या लोकांनी खरोखर मीडियामध्ये जाऊन ब्रॉडकास्टिंग मध्ये एक चांगल्या विचारधारा जर मांडल्या तर ही समाजात जे आपल्याला प्रश्न आपण आज विचारतो की हिंदू मुस्लिम हे, तर ही प्रश्न विचारण्याची वेळ राहणार नाहीये. तरी तुमचं हे एक चांगलं काम आहे. तुम्ही असे ब्रॉडकास्टिंग करा की आपल्याला एकदमच जसं आज आपलं भारत 25-50 वर्षापूर्वी होतं तसं आज भारत आपलं झालं पाहिजे. आणि मी कसं आहे माहित आहे का, मी बरेच पक्षामध्ये काम करतो. असं नाही आहे की मी पक्ष म्हणजे पार्ट्या बदलत राहतो असं नाही आहे. परंतु मला सर्वात जास्त विचारधारा अटलजींची मला खूप आवडते आणि मला मी अटलजींचा खूप अभ्यास केलेला आहे. त्या विचारधारेला मी मान्य करतो आणि मी अटलजींच्या विचारधारेत 10% तरी त्या विचारधारेवर चालण्याचा प्रयत्न करतो. माझ्या प्रत्येक कॅबिन मध्ये अटलजींचा फोटो असतो. कारण ते मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा पण अटलजींचा फोटो ठेवला आणि आजही माझा अटलजींचा फोटो माझ्या कॅबिन मध्ये आहे. ते तुम्ही बघितलेलंच आहे. हो. तर एक चांगली विचारधारा माणसामध्ये जर आपण एक समावून घेतल्यानंतर त्या विचारधारेचा प्रसार जर आपण केला तर ते लोकांमध्ये ते जे वाईट प्रचार लोक करतात त्या वाईट प्रचाराच्या विचारधारेला ही लढाई आपण अशी जिंकू शकतो. नक्कीच. आम्ही आज जे आलो, आम्ही आज तुम्हाला एक नगराध्यक्ष म्हणून नाही तर आम्हाला एक अब्दुल चाचा कोण आहे हे म्हणून आम्हाला म्हणजे तुमच्याशी संवाद साधायचा होता. तर अब्दुल चाचा, आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आमच्याशी हा संवाद आपला झाला आणि लोकांपर्यंत हा संवाद पोहोचला आणि पोहोचेल, तर यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. बियॉन्ड द माईक टीम कडून मी तुमचे खूप खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. आजचा संवाद आपल्याला हे एक गोष्ट शिकून जातो. नेतृत्व हे संघर्षातून आणि संकटातून घडतं.